उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी भाविक, महाराष्ट्र राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण आबालवृद्ध माता भगिनींसह या ठिकाणी प्रधान केंद्रात आपण आलात। आज रविवार आहे। रविवार आणि गुरुवार या ठिकाणी गेली अनेक दशक स्वामींचा दरबार भरवला जातो आणि या स्वामींच्या दरबारामध्ये जगातील देशातील अनेक दुःखित पीडित मुमुक्षित भाविक स्वामी त्यांना बोलावून घेतात। खरं तर आपण आला नाहीत, स्वामींनी आपणाला बोलावून घेतलेलं आहे। हे थोडं वेगळेपण आहे आणि याचं औचित्य ठेवून आपण समस्यामुक्त ऋणमुक्त स्वतः होऊन या देशात भारतीय संस्कृती, देशाचं धर्माचं काम आपल्या हातून कसं होईल, देशात आपल्यासारखे खूप दुःखित पीडित लोक आहेत, त्यांचं भलं कसं होईल, ही चिंता केवळ स्वामींना आहे। घडणाऱ्या अनेक घटना घडत असतात। मधल्या काळात कोरोनामध्ये असंख्य भाविकांना, नागरिकांना जीव गमवावा लागला आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे पुढील त्यांचे विधी बऱ्याच जणांचे झाले नाहीत। परवाच्या दुर्घटनेत सुद्धा तसंच झालं। अनेक व्यक्तींना जीव गमवावा लागला। काही तांत्रिक बिघाडामुळं किंवा एखाद्या वैमानिकाचं किंवा चालकाचं ग्रहमान ठीक नसेल, त्याचे परिणाम पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांना भोगावे लागतात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही। म्हणून प्रगत देशामध्ये जर्मनी असेल, जपान असेल, इथे अपघात फार कमी होतात। कमी होण्याचं कारण असं आहे की त्याची चाचपणी, पडताळणी, त्याला अंगभूत असणारी बहुविध शास्त्र आहेत, त्यात हस्तसामुद्रिक आहे, अंगसामुद्रिक आहे, या सारा अभ्यास करूनच त्याला त्या ठिकाणी निवड केली जाते। उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या गाडीचा जर ड्रायव्हर, त्याच्या मानेवर कंठावर तीळ किंवा मसचिन्ह असेल, बहुत वेळा अपघात घडत असतात। आपण त्याचा बारकाईनं अनुभव घ्या, इतरांना सांगा, तर त्यानं कृपया वाहन हळू चालवावं, हा एक त्याला संदेश आहे। आणि तसल्या लोकांनी शक्यतो वाहन चालवणं टाळणं हे अधिक महत्त्वाचं आहे। या साऱ्या बाबी जर्मनीनं, जपाननं, प्रगत राष्ट्रांनी आपल्या वेदातील ग्रंथांचा अभ्यास करून त्यांना पुढे नेलेलं आहे आणि आपण मागेच आहोत। आपण काही हे वाचत नाही, करत नाही आणि मग अशा दुःख प्रसंगी दुःख निवेदन करणं एवढंच आपल्या हाती येतं। म्हणून ही भारतीय संस्कृती ऋषीमुनींनी, थोरा मोठ्यांनी खूप श्रमानं, अभ्यासानं, जपानं, तपानं, कर्तृत्वानं ती सिद्ध केलेली आहे। तिच्या मागे खूप मोठा आधार आहे आणि हे आज नव्या पिढ्यांना आचरणात आणण्यासाठी सांगणं नितांत जरुरीचं आहे। म्हणून गेल्या 70-80 वर्षामध्ये स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी या मार्गाची
रचना आणि रचनात्मक काम करण्याची पद्धत आयोजित केली आणि त्या नियोजनातून मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, त्याला हरवलेली मनशांतीपर्यंत पोचवणे, त्याला ऋणमुक्त करणे, चिंतामुक्त करणे, ही सारी कामं भारतीय संस्कृती अंतर्गत या कार्यानं 18 विभागातून देशापर्यंत, जगापर्यंत पोचवण्याचा संकल्प केलेला आहे. नकळत ही 18 प्रकारची मिसाईल्स आहेत मानवाला वाचवणारे. आपण मिसाईल या शब्दाचा अर्थ लढाईसाठी वापरू, तिथे माणसं मारण्यासाठी ते मिसाईल वापरतात. इथे मात्र माणसाला सुख आणि संरक्षण देण्यासाठी जी मिसाईल वापरतात ती कृपया आपण वापरावी. ज्या मिसाईलमध्ये मानवाला सुखशांती आहे, सुरक्षितता आहे, अशी मिसाईल घराघरात, मनामनात तयार करणं जरुरीचं आहे. त्यातलं पहिलं मिसाईल मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचं आहे. अशा गुरुजनांनी पुढे येऊन आपला परिचय द्यायचा आहे. या देशाला वृद्धाश्रम मुक्त करायचं असेल, नवी पिढी आदर्श नागरिक निर्व्यसनी करायची असेल तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत. आमच्या सेवानिवृत्त शिक्षक गुरुजनांनी आठवड्यातला थोडासा वेळ शाळेच्या व्यवस्थापनाकडून घ्यावा. त्या ठिकाणी शिक्षक, पालक, विद्यार्थी आठवड्यातून एकदा एकत्र आणावेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, गुणवत्ता यादीत येण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या कशा जाणून घ्याव्यात. त्यानंतर शिक्षकांनी कसं शिकवावं आणि पालकांनी कसं वागावं. फक्त परीक्षा जवळ आली की पालक लोक काय म्हणतात, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही, असं खूप वेळा बोलल्यावर खरंच मुलं अभ्यास करत नाही. म्हणून सकारात्मक भाषा, सकारात्मक बोलणं सर्वांचं जर असेल तर व्यत्यय टाळतात. म्हणून या गुरुजनांनी तुमच्यासमोर काही ग्रंथ आणलेले आहेत, ते विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत. खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतात, संत समजले तर भगवंत कळतात. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनातली खूप महत्त्वाची स्थानं आहेत. म्हणून ती कृपया आपण कोवळ्या मनावर ती पोचवावी, त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत. संस्कार हे केवळ डोक्यावर करून चालत नाही, ते अंतःकरणावर करावे लागतात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात धर्माचं, देशाचं नियोजन आपल्या कर्तृत्वात असावं, हे कळकळीचं निवेदन आहे. तर दुसरा विभाग, दुसरं मिसाईल या ठिकाणी प्रश्न उत्तर विभागात काम करणारे पुरुष भगिनी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. इथे चिंतामुक्त होण्यासाठी, समस्यामुक्त होण्यासाठी, ऋणमुक्त होण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा आलेल्या भाविकांना पेपरवर लेखी स्वरूपात त्याची समस्या सोडवली जाते. तोंडी नाही, सौ बका एक लिखा. किती बोललं त्याचा काही उपयोग होत नाही, परंतु 2 ओळी लिहून त्या समजून घेणं हे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा आपणाला या ठिकाणी या विभागातून संध्याकाळ 6 वाजेच्या आरतीपर्यंत हे प्रतिनिधी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून पारमार्थिक जीवन, कौटुंबिक जीवन सांभाळून जनतेला सन्मार्गाला लावण्याचं व्रत या मिसाईलमध्ये त्यांनी घेऊन आलेले आहे.
म्हणून आपण या विभागाशी तादात्म्य साधावं आणि आपलं समाधान झाल्याशिवाय, शंका निरसन झाल्याशिवाय कृपया आपण जाऊ नये तथा घाई करू नये, हे पण कळकळीचं निवेदन आहे. आणि हे काम राज्यात असणाऱ्या सर्व दैनिक आणि साप्ताहिक सेवा केंद्रातून केलं जातं. समस्यांचं आभाळ फाटलेलं आहे, ते शिवणार कोण आणि किती, परंतु ठरवलं प्रत्येकानं आपापल्या वाट्याला जर आलेलं काम निमूटपणे सांभाळलं तर ते शक्य आहे. म्हणून या विभागातून प्रश्न उत्तर विभागाचं काम केलं जातं. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. आज मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, तुम्हाला थोडं अवघड वाटेल. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे, विवाहाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, समजा खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून त्यासाठी या विवाह मंडळातून बहुविध असे उपक्रम आणि संस्कार नव्या पिढींवर करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि तोही बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या उपक्रमातून हे विवाह केले जातात. राज्यभर, देशभर आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आलेल्या भाविकांना एक नामी संधी परवडी आहे की आपलं जीवित सुखी करायचं असेल तर अयोग्य गोष्टी टाळा. कोणत्या? रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान याला खुली मारा, या गोष्टी गाडून टाका. ज्यांना याची हौस आवड आहे त्यांना आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. म्हणून माणुसकी शास्त्र जर आपण राबवलं तर तुमच्यापर्यंत सुख अटळ आहे. पण रुसवे फुगवे जर तुमच्याजवळ असतील तर तुमच्यासमोर दुःखाचा महासागर आहे. म्हणून आमच्या एका कवीनं यावर बोलताना, स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, मोद म्हणजे आनंद, मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. सुज्ञांना तपशिलात सांगण्याची गरज नाही. द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला तो आनंद आहे. म्हणून या सर्व बाबी कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनामध्ये त्या जर सांभाळता आल्या तर आपण ऋणमुक्त, चिंतामुक्त निश्चितपणे होऊ शकू, यात दुमत नाही. म्हणून विवाह मंडळावर खूप जबाबदाऱ्या आहेत. राज्यात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायता, साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र असतील, त्या ठिकाणी काम करणारे सर्व प्रतिनिधी असतील, त्यांनी आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर बिना हुंड्यानं विवाह करावे. लोक विरोध करतील, ते लोकांना एकदम चांगल्या गोष्टी आवडणार नाहीत, परंतु आपण हा वेडेपणा कृपया स्वीकारावा. आणि लोक केव्हा चांगलं म्हणतात? चांगलं काम करणाराला कधीच चांगलं म्हणत नाही. भारतीय संत मालिकेचा जर तुम्ही अभ्यास केला, त्यात ज्ञानेश्वर भावंड असतील, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सर्व संत मालिका असेल, लोकांनी त्यांना कधीच चांगलं म्हटलं नाही. चांगलं केव्हा म्हटलं? ते मेल्यावर, ते गेल्यावर. ही वेळ आपण येऊ देऊ नका. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की हा सर्व कौटुंबिक जीवनाचा स्वार्थाच्या बाजारातून जोपर्यंत तुम्ही मनानं बाहेर पडत नाही तोपर्यंत, म्हणून यासाठी या कार्यानं हे पाऊल उचललेलं आहे. ही 18 मिसाईल्स आहेत. विज्ञानातून बोलायचं झालं जर ही मिसाईल आपण घराघरात मनात तयार केली, प्रत्येकाचं संरक्षण तर होईल पण सुखशांती मिळेल.
म्हणून आपण या विवाह मंडळात आज सुमारे 1.5 लाख वधू आणि वर प्राप्तिस्थळं उपलब्ध आहेत. आणि आज तुम्हाला एक पर्वणी आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी विवाह मंडळाशी दिवसभरासाठी संवाद साधावा, आपला डेटा द्यावा, पत्रिका द्यावी आणि शास्त्रोक्त पद्धतीत हा विवाह, पसंती या सगळ्या गोष्टी आणि ऋणानं बंध जमत असेल तरच हो म्हणावं, उतावीळपणा नसावा. अलीकडे अनेक कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक लोक, अनेक विद्यार्थी, अनेक मुलं आईवडिलांना न विचारता कोर्टातूनच नोंदणी विवाह करून येतात. नशीब 6 महिने तो विवाह टिकतो. पुढे त्याच कोर्टात तीच जोडपी वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात आणि याचं प्रमाण आज 50% आलेलं आहे महानगरांमध्ये. ही चिंताजनक बाब आहे, दुःखजनक बाब आहे आणि ही कुठेतरी टाळायची असेल, अवखळ बुद्धी सोडून द्यावी आणि स्थिर चित्तानं मुलामुलींची विवाह निश्चिती करावी की ज्या घरात संस्कार आहेत अशा ठिकाणी कुठली अडचण येत नाही. म्हणून आपण विवाह मंडळाचं तादाम्य साधावं आणि उभयतांचं भलं कसं होईल हाच विचार या विवाह मंडळानं केलेला आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, कृषी गीता घेऊन आलेले आहेत आणि सध्या खरीप हंगाम जोरात आहे. या पाऊस मृगाचा पडल्यामुळं सर्व बळीराजाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्याला धीर दिलासा देण्यासाठी, त्याला मानसिक बळ देण्याचं काम, शेताच्या बांधावर जाऊन शेती कशी करावी, नव्या पिढ्यांना शेती येत नाही, त्यात माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, बीज परीक्षण कसं करावं, शेतकऱ्यांशी नेहमी आपण संवाद साधावा, या सर्व बाबींचा त्यात समावेश असताना शेतीच्या पडोशी भागात पूर्वजांनी क्षेत्रीय दैवतांची स्थापना केलेली आहे. त्यात मुंजाबाय, म्हसोबाय, माऊल्या आहे, वेताळ आहे, झुटिंग आहे इत्यादी आहे. संबंधित दैवतांना प्रति महा एक भाकरी, कांदा, चटणी, नारळ जर अर्पण केला तर केलेल्या कष्टाला यश आणि त्या देवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. अकाली घटना टाळतात. म्हणून आमचे बहुतांशी सेवेकरी आणि शेतकरी सेंद्रिय दैवतांचा हमेशा प्रति अमावस्येला सन्मान बिनबोभाट करत असतात. तो आपणही करावा, न विसरता करावा. शेतीत खूप बोलण्याजोग्या बाबी आहेत. शेतीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहेत. खूप पीक एकचदा पिकलं तर ते फेकून द्यावं लागतं, पण त्याचं वर्गीकरण करून जर त्याचा अन्य उपयोग केला तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या करण्याची वेळ येत नाही. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, आता तो क्रम उलटा झालेला आहे. म्हणून त्या दृष्टीनं शेतीवर अत्यंत बारकाईनं दरमहा कृषी मेळावे घेतले जातात. आज या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यात, परवा त्या राज्यात. शेतकऱ्यांचं संघटन झालं तर निश्चितपणे शेतीत त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व बाबी आपल्या दैनंदिन कर्तृत्वाशी अवलंबून आहे. बऱ्याच जणांना आपली देवी खंडोबा माहीत नाही, ग्रामदेवतेलाच कुलदेवता मानतात. महाराष्ट्राच्या वाट्याला 4 शक्तिपीठं आहेत, त्या आपल्या कुलदेवता आहेत. त्यात सप्तशृंग आहे, मराठवाड्यात तुळजापूर आहे, विदर्भात माहूर आहे, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापुरात महालक्ष्मी आहे. या आपल्या महाराष्ट्रवासियांच्या कुलदेवतापैकी आहेत. बरेच लोक या व्यतिरिक्त भलत्याच काहीतरी नावं सांगून मोकळे होतात आणि दुःखाला सामोरं जातात, अडचणीला सामोरं जातात. त्या तुमच्या कुलदेवता नाहीत, त्या आईऐवजी त्या मावशी आहेत. मावशी आणि आई यातला भेद न कळल्यामुळं सगळी गडबड झालेली आहे.
म्हणून आईलाही महत्त्व द्या, मावशीलाही द्या. आम्ही असं म्हणत नाही मावशीला जाऊ नका म्हणून, परंतु पहिला मान आईचा आहे, नंतरचा मान मावशीचा आहे. हे माणुसकीच्या संस्कृतीनं शिकवलेलं आहे. म्हणून बऱ्याच कुळांना काहींनी आपली आडनावं बदलवलेली आहे, गावावरून आडनावं लावलेली आहे. त्यांनी मूळ कुळ शोधावं. पाटील, पांडे, कुलकर्णी, जोशी हे हुद्दे आहेत, ही आडनावं नाहीत. देशमुख हा हुद्दा आहे, आडनाव नाही, कुळ नाही. म्हणून आपणाला कळकळीचं पुन्हा निवेदन आहे की आमच्या छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी उभ्या महाराष्ट्राला एक आत्मविश्वासाचा स्रोत दिला. कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा सांगितला. तो ग्रंथ कुठलाही बदल न करता छत्रपतींनी निर्माण केलेला ग्रंथ इथे उपलब्ध आहे. त्याचं नाव क्षात्रधर्म आहे. आणि ज्या भाविकांजवळ, ज्या सज्जनांजवळ क्षात्रधर्म ग्रंथ आहे त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. त्यामध्ये मुख्य 96 कुळं आहेत, उप 7000 कुळं आहेत. आणि त्या रकाण्यांमध्ये देवी, खंडोबा, गोत्र कुठलं आहे त्याचा खुलासा छत्रपतींनी यापूर्वीच 350 वर्षापूर्वी केलेला आहे. आणि त्यात आम्ही कुठलाही बदल न करता विश्वासानं आपल्या हातात तो ग्रंथ दिलेला आहे. म्हणून लग्न जमवताना मुलामुलींचे सुद्धा सगोत्री विवाह नसावेत. समजा एखाद्याचं वत्स किंवा भारद्वाज गोत्र आहे, वधूचं वराचं, ते जमणार नाही. तिथे कन्यात रत्न होईल, पुत्ररत्न होत नाही. हे सारं पूर्वीच्या लोकांना ज्ञान होतं. सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा असणारी माणसं एवढी हुशार होती, सगोत्री विवाह करत नव्हते. आणि आता सब घोडे 12% झालेले आहे. आता न बोललेलंच बरं. शास्त्र सगळी धाब्यावर ठेवलेली आहे. आपणाला ही धोक्याची घंटा आहे. म्हणून अत्यंत सावधानपणे मुलामुलींची लग्न करताना अवखळ बुद्धीचा वापर करू नका. हे कळकळीचं सांगणं आहे. केवळ आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कर्तृत्वासाठी आहे, नावं ठेवण्यासाठी नाही. म्हणून या संस्कृतीनं खूप काम केलेलं आहे. हे जनतेपर्यंत सुविध्यपणे पोचवणाऱ्या योजकांची गरज आहे. हे कळकळीचं आव्हान. यातमध्ये खूप बोलता येईल, परंतु वेळ खूप लागेल आणि अन्य विषय मागे राहतील. म्हणून आता यापुढे विवाह करताना विवाह मंडळाला विचारून गावात विवाह मंडळं उभी करा. काही अडलं तर आमच्यापर्यंत केव्हाही या, गुरुवार रविवारी, मधल्या वारी न येता. या साऱ्या बाबी आपणाला माहीत असणं अगत्याचं आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी, नंतर आरोग्य संविधान घेऊन येणारे डॉक्टर लोक आलेले आहेत. आणि प्रति गुरुवार रविवारी या ठिकाणी किमान कमीत कमी 100 तरी रुग्ण असाध्य आजाराला, कॅन्सरला घेऊन येतात. इथे डॉक्टर तैनात आहेत. बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया असणारी दवा इथे उपलब्ध आहे. कापाकापी करायची नाही, शस्त्रक्रिया करायची नाही, वेदना नाही, असा सोपा दवा न बऱ्या होणाऱ्या आजारावर इथे उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूठ. सर्व प्रकारचे कॅन्सर बरा करण्याची क्षमता केवळ या वनस्पतीमध्ये आहे. तिचा योग्य तो प्रचार रुग्णांनी रुग्णांपर्यंत करावा, हे कळकळीचं आवाहन. त्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरी एक आरोग्यधाम मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल नावानं सिंहस्थापूर्वी सुरू करत आहोत. जगातून, देशातून लाखो कोटीनं माणसं त्या ठिकाणी सिंहस्थाला येणार आहेत. त्यांना याचा लाभ व्हावा म्हणून त्यांना मोफत ही सेवा देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि त्यात आपण सर्वांनी कृपया सहभाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. तथापि ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी मधात घासून त्याचं चाटण घेतल्या 3-4 वेळेस
3 आठवड्यात घशाचा कॅन्सर हा वनस्पती बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांनी हा वनस्पती गोमूत्रात घासून प्राशन केला तर ब्लड कॅन्सर बरा होतो. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी आहे, गर्भाशयात भगिनींच्या गाठी आहे, त्यांनी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून 3-4 वेळा प्राशन केला, त्या गाठींचं पाणी होतं. वेदना नाही, शस्त्रक्रिया नाही, घाबरण्याचं कारण नाही. एवढंच आहे, ही सारी औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतील. ज्यांना पटेल त्यांनी घ्यावं, ज्यांना आवडेल त्यांनी घ्यावं, सक्ती नाही. इतकी सोपी दवा जगामध्ये घर बसल्या सर्वांपर्यंत जर आपण पोचवली तर खूप मोठा दुवा आपणाला मिळणार आहे. म्हणून या दुव्याचे आपण मानकरी व्हावं असं डॉक्टरांना कळकळीचं सांगणं आहे. अन्य प्याथ्या सांभाळणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा याचा वापर करावा. जे ॲलोपॅथिक असतील, इलेक्ट्रोपॅथी असतील, अन्य प्याथ्या असतील, त्यांनीसुद्धा याचा वापर अवश्य करावा. यात नुकसान काय आहे? म्हणून आपणाला कळकळीचं सांगताना त्याला एक पथ्य दिलेली आहे की कॅन्सरसारखे आजार होऊ नये म्हणून एक 4-5 पथ्य आहेत, सोपी आहेत. वांगी आहारात टाळावी, मका टाळावा, मक्याचं कणीस टाळावं, हिरवी मिरची टाळावी, उडीद टाळावा आणि 5 पांढरे पदार्थ जीवनात आपण रोज घेतो ते टाळता आले तर आपण कधीच आजारी पडणार नाही. ते 5 पांढरे पदार्थ तुम्ही रोज वापरता. त्यात पहिला आहे दूध, जर्सी गाईचं किंवा कशाचं पण. शहरात काही एवढी जनावरं नाहीत. टँकरचे टँकर दूध जे येतं ते थोडेच जनावरांचं आहे. ते सोयाबीनचं आहे, युरियाचं आहे, अजून काय काय कशाचं आहे ते मला माहीत नाही. परंतु ह्या भेसळयुक्त पदार्थ या देशात इतकी त्याची बजबज झालेली आहे की ती शोधणंसुद्धा शास्त्रज्ञांना डोक्याबाहेरचं गोष्ट आहे. दुसरं टाटाचं मीठ आहे, द्वारकेला तयार होतं ते. 16 ते 17 केमिकल त्यात टाकलेली आहे. आज लहान लहान मुलांना किडनीचे, हृदयाचे, मेंदूचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. ते मीठ खाण्यासाठी वापरू नका, अन्य कामासाठी. पूर्वी आपण घरात काळं मीठ वापरायचं, दिसायला काळपट असायचं पण आरोग्याला चांगलं. त्यावर महात्मा गांधींनी सत्याग्रह केला होता. इंग्रज मीठ मिळू देत नव्हते. आता जर महात्मा गांधी असते तर हे पांढरं मिठाचा सत्याग्रह नक्कीच झाला असता. पुढचा पांढरा पदार्थ साबुदाणा. चेन्नईसारख्या ठिकाणी घराघरात त्या फॅक्टऱ्या आहेत. त्याला सुकवताना, त्याला निर्माण करताना मोठे मोठे हॉलिजन इलेक्ट्रिक लावतात. तो पांढरा होण्यासाठी त्यात लाईटवरचे किडेसुद्धा त्यात रगडले जातात. बघत नाही कोण. तुम्ही जर तो क्षण बघितला तुम्ही तो साबुदाणा खाणारच नाही. हे सत्य सांगणं फार वाईट असतं. पुढचा पांढरा पदार्थ साखर. ती महाराष्ट्रात पिकते. तिच्यामध्ये 4-5 प्रकारचे केमिकल टाकतात. हे सर्वांना माहीत आहे. इथे काही आमचे साखर सम्राट आलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारा. आज घराघरात गेल्या 50 वर्षात डायबिटिक्स पोचलेला आहे. असा घरात एकही व्यक्ती नाही की त्याला शुगर नाही. आणि माहीत आहे त्यात केमिकल आहे, गंधक आहे, सल्फर आहे. त्यामुळं शरीर यंत्रणा बिघडते. आणि शेजारच्या राज्यांमध्ये जी खांडचरी आहे, पडोशी जी राज्य आहे तिथे महाराष्ट्रासारखी साखर बनवत नाही. तिथे बिना केमिकलची बनवली जातात साखर. ती काळपट रंगाची, ब्राऊन रंगाची असते. ती जर आपण वापरली तर आपल्याला शुगर वाढत नाही किंवा डायबिटिक्स होत नाही. हे आता सुज्ञ लोकांनी साखर सम्राटांपर्यंत कोणत्या भाषेत, निर्मात्यांपर्यंत सांगावा हा प्रश्न आहे. पुढचा पांढरा पदार्थ बेकरी. जे लोक नेहमी बेकरी वापरतात त्यांची पोटं, जठरं खराब होतात. लंग्सचे कॅन्सर त्यांना होतात.
म्हणून शक्यतो बेकरी टाळता आली तर फारच चांगलं. कधीतरी वर्षातून एकदा ठीक आहे, परंतु त्याचा आस्वाद नेहमी घेऊ नये. अशा पद्धतीत हे 5 पदार्थ आहेत. हे टाळता आले तर फारच चांगलं. जीवन हे खूप महत्त्वाचं आहे, ते निरोगी असणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठी कटू सत्य जे आहे ते आपल्यापर्यंत सांगण्याचं धाडस आम्ही आपल्यापर्यंत करत आहोत. हे डॉक्टर लोक आपणाला सांगतीलच. आहार विहारादी ह्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाळाव्यात. आणि आज शनिवार रविवार आला की महानगरांमध्ये घरी कोणी चूल गॅस पेटवतच नाही. त्याचे दुष्परिणाम काय झाले? ज्या हॉटेलमध्ये तुम्ही विश्वासानं जाता तिथे भेसळ नावाचा राक्षस तिथे जन्म घेतो आणि तो तुम्हाला हॉस्पिटलला पाठवतो. म्हणून हे साऱ्या भेसळीच्या जगामध्ये आपल्या घरात आपल्या हातानं केलेली जी भाजी भाकरी असेल ती सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आमच्या भगिनींना कळकळीचं निवेदन आहे. शहरातल्या भगिनी, ग्रामीण भागातल्या भगिनी, त्यांनी रसोईकडे लक्ष द्या. तुमच्या रसोईच्या डब्यामध्ये डझनभर औषधं दिलेली आहेत. त्यामध्ये हळद आहे, ती बहुगुणी आहे. सगळे आजार बरे करण्याचं सामर्थ्य एका हळदीत आहे. लग्नसुद्धा हळदी लावल्याशिवाय लग्न होत नाही. त्यात काळा मिरा आहे. व्यसनं सोडण्यासाठी त्याचा बहुगुणी उपयोग आहे. त्यात जिरं आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, प्लेटलेट कमी झालेले आहे, रोज 1 ग्रॅम जिरं जर विड्याच्या पानात चावून खाल्लं 3 दिवसात हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट पूर्वपदावर येतात. हे डॉक्टर सांगतीलच आपल्याला. तुमच्याच जवळ आहे सगळं. तुमच्याच मसाल्याच्या डब्यात आहे सारा दवा. मेडिकलला जायचं काम नाही. खरं तर आमच्या साऱ्या देशातल्या माता भगिनींनी याचा जर मसाल्याच्या डब्याचा अभ्यास केला आणि त्यावर PhD केलं तर मला दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही. आमचं प्रेमानं कळकळीचं आवाहन साऱ्या भगिनींना आहे. त्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणाऱ्या सर्व यादी करा, त्याचं लॉजिक समजून घ्या, त्याचा कार्यकारण भाव समजून घ्या आणि आपल्या कुटुंबियांना निरोगी शाकाहारी बनवा. हा जर संदेश भगिनींनी दिला तर भारतातल्या साऱ्या भगिनी स्वतः डॉक्टर होतील, त्यांना दवाखान्यात जायची वेळ येणार नाही. असं प्रेमानं कळकळीचं सांगणं आहे. म्हणून त्यात आळस उभं कृपया करू नका. पूर्वीच्या आमच्या जुन्या अनपढ भगिनी स्वयंपाक करताना फार काळजी घ्यायची. त्यांचं पिठलं भाकरीसुद्धा इतकी चवदार लागायची की माणसं ती याद करायची. आज सगळ्या गोष्टी असूनही या स्वयंपाकशास्त्राचे नियम बऱ्याच काही भगिनींनी धाब्यावर बसवले. समोर TV आहे, हातात मोबाईल आहे. स्वयंपाक करता करता संवाद साधताना स्वयंपाक चुकतो आहे. पूर्वी बऱ्याच मुलींना पाहुणे बघायला येताना पेपरवर स्वयंपाकाची यादी लिहिलेली जायची. ते जुने लोक फार हुशार होते. ते विचारायचे स्वयंपाक कसा करतात. ते काय हुशार मुली मग यादी करायची, अमुक पदार्थाची यादी, तमुक पदार्थ. फॅननं तो कागद उडून गेला की व्हायचं तेच व्हायचं. तिथे मुली नापास व्हायच्या. अशा अनेक गमती जमती यात भरलेल्या आहेत. परंतु विनोदातून सांगितलं तर ते लोकांना लवकर पडतं. म्हणून हा एक थोडासा विनोदाचा भाग म्हणून नव्या पिढ्यांना आपण हसून खेळून जर त्या दिशेकडे वळवलं तर त्यात तुमचा फायदा येत आहे. कौटुंबिक जीवनात, आरोग्य जीवनात त्याचा फायदा आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूमध्ये सुख, समाधान, आरोग्य लाभावं. आणि श्रीमंत माणसं कोणाला म्हणतात आजच्या भाषेत? मला वाटतं इथं बसलेले 99.1% लोक श्रीमंत आहेत. श्रीमंत कोणाला म्हणतात? डोकं टेकल्यावर ज्याला 5 तास 4-5 तास झोप येते तो खरा श्रीमंत आहे.
अन्य श्रीमंत लोकांची यादी खूप मोठी आहे, तुम्हाला माहीत आहे, मी ते नावं घेणार नाही. ते 2-2 वाजेपर्यंत, रात्री 3 वाजेपर्यंत जागे राहतात. पैसे ठेवायला जागा नाही, पण झोप येत नाही. ते कर्मदरिद्री आहे. असे कितीतरी नावं आहेत, मी तपशिलात बोलणं उचित नाही. परंतु इथे तुम्ही जी सामान्य माणसं बसलात ती खरीच मनानं श्रीमंत आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून ही माणुसकीची श्रीमंती नव्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं हे मिसाईल आहे. आणि असे मिसाईल जर आपण 18 विभागाचे तयार केले, हा देश परत पूर्वपदावर रामराज्यासारखा यायला वेळ लागणार नाही. हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ आपल्याशी संवाद साधताना बंद पडलेली घड्याळं, घरात काळ्या रंगाचा दगड, त्यावर ते उपाय देतील. आणि जिथे जिथे असाध्य आजार आहे तिथे घरात किचनला काळा दगड लागलेला आहे, तो कृपया पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट द्या, म्हणजे तुमची 7:30 त्या मिनिटाला संपली. असे सोपे सोपे उपाय ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथामध्ये सचित्र सर्वांपर्यंत या कार्यानं 40 वर्षात पोचवलेले आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी हे आध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य हे कायद्याच्या चौकटीत बसवावं. आज बरेच काही केंद्र प्रतिनिधी आलेले आहेत की हे कार्य आपणाला जनतेपर्यंत पोचवताना ते कायद्याच्या चाकोरीत असावं आणि त्याची इत्थंभूत माहिती हे प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी संबोधित करणार आहेत. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आपणाला मथुरा येथे होणारा 27 जून ते 4 जुलै अखंड नामसप्ताह भागवत आहे मथुरा येथे. आणि सांगतेला ज्यांना 7 दिवस येणं शक्य नाही त्यांनी शेवटच्या दिवशी यावं. त्यांना एक परवानगी दिलेली आहे. तिथे यंत्रराजाचं पूजन केलं जाणार आहे भाग्यवान लोकांच्या हातून. आणि सत्यनारायण विधी केला जाणार आहे प्रत्येकाचा स्वतंत्र. ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना आवड आहे, त्यांनी शेवटच्या सांगतेला येण्याला आमचा हिरवा कंदील आहे. म्हणून या सर्व विभागातून 18 जून रोजी कालाष्टमी आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान देऊन होणार आहे. या महाराष्ट्रात संत मालिकेमध्ये सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांबद्दल आणि मुक्तादेवींबद्दल बोलायला अतिशयोक्ती नाही. राज्यात, देशात, जगात अनेक साधू संत आहेत, परंतु आत्ता जी 2 नावं आपण घेतली यांच्या समाध्या तुम्हाला कुठेही दिसणार नाही. सदेह स्वर्गगमन त्यात तुकाराम महाराजांचा समावेश आहे, मुक्तादेवींचा समावेश आहे. त्यांच्या जगात कुठेही समाध्या नाहीत. आता यापेक्षा अजून मराठीत कुठले शब्द यापेक्षा वरचढ नाहीत. म्हणून 18 जून हा दिवस आहे देहूचा. 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंद येऊन प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्याचं अनन्यसाधारण सामुदायिक सहजीवन, सामुदायिक चिंतन, सामुदायिक सद्भावना, सामुदायिक सहभोजन इत्यादींनी ही माणुसकीची संस्कृती या देशात, या राज्यात जिवंत ठेवलेली आहे. त्यांचा हा जीवनादर्श आपण पाळणं गरजेचं आहे. आणि 20 जून रोजी मातोश्री जिजामाता ज्यांनी हिंदवी स्वराज्याच्या महापुरुषाला जन्म दिला आणि मागील महिन्यात आपण सिंदखेड राजा त्यांच्या जन्मस्थानी लाखो भगिनींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मातृतीर्थावर आपली सेवा रुजू केली. त्यांची पुण्यतिथी म्हणून 20 जूनला आहे. त्या दिवशी महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींनी जिजाऊ साहेबांचं स्मरण करावं आणि सप्तशती ग्रंथाचं पठण करावं.
आपण जो अब्जचंडी करत आहोत त्यात ती भर पडेल. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. योगिनी एकादशी आहे. दक्षिणायन सुरू होतं आहे आणि त्या दिवशी आपण गुरुपीठावर मासिक सत्संग सोहळा आयोजित केलेला आहे. या सर्व बाबी आपणाला माहीत असाव्यात म्हणून सर्वांपर्यंत उभे असणारे हे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. त्यांच्यासोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, गोवंश विभाग प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी आणि बचत गट प्रतिनिधी हे 8ही प्रतिनिधी गावागणी सेवा केंद्रागणी जर पोचले तर हे सारे विचार जनतेपर्यंत पोचतील आणि जनतेला जे आवडेल एवढे पदार्थ ताटात तुमच्या वाढलेत, किती लागतात तेवढेच घ्या, जे आवडतात तेवढेच घ्या, जे आवडत नाही ते बाजूला ठेवा. असे 18 पदार्थ ताटात तुमच्या वाढले जातात दर गुरुवार रविवारी. आता तुम्हाला किती घ्यायचे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून त्यात आपला पैकी सहभाग असू द्यावा हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग, मी अधिक वेळ आपला घेणार नाही, 5 मिनिटापेक्षा. आपण कालपासून कोणी सकाळी 6 वाजेशी आलेला आहात आणि खरं तर मानाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही, आम्हाला माहीत आहे. मानसशास्त्र 1.5 तासानंतर मानाजीराव कंटाळतात. पूर्वी सर्कस किंवा चित्रपटाला 3 ताससुद्धा लोक बसू शकत नव्हते, मध्ये इंटरव्हल व्हायचं. मध्यवत झाला की लोक कुठं जायचे ते तुम्हाला माहिती आहे. काहींना चहाची तलब प्यायची, चहा प्यायला जायचे. काही माणसं देवापेक्षा मोठे असायचे. आपण देवाला काळी अगरबत्ती लावतो, ते पांढऱ्या अगरबत्त्या प्यायला जायचे. म्हणजे माणसं एवढी मोठी आहेत देवापेक्षा. असे अनेक प्रकार तुम्ही डोळ्यानं बघत आहात आणि बघितलेले आहेत. तथापि कमी वेळात मुद्देसूद बाबी आपणासमोर मांडणं हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून शेवटचा विभाग भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आलेल्या भगिनींना एक समाधानाचा धक्का देऊन त्यांना समाधान होईल अशा पद्धतीनं सुखद धक्का त्यांना द्यायचा आहे. त्या आज तुमच्यासमोर 2 प्रश्न त्यांनी आणलेले आहेत. पहिला प्रश्न आहे कुटुंबात स्वास्थ्य, सौख्य, समाधान, व्यसनाधीनता हा प्रश्न आणलेला आहे. उत्तर आहे हे रुद्रयंत्र आहे, शंकराची पिंड आहे. यावर जर आपण महिम्न वाचून अभिषेक पाण्याचा केला आणि ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना दिलं, हट्टी तापट लोकांना दिलं, अज्ञानी लोकांना दिलं, विकलांग लोकांना दिलं, आजारी लोकांना दिलं, ते 21 दिवसात, काही 40 दिवसात निर्व्यसनी आणि शाकाहारी होते. हे भगिनींनी करावं. आणि वेळ किती लागतो? 15-20 मिनिट. महिम्नाचा अभिषेक करायला फार वेळ लागत नाही. 24 तासात तुम्ही 15-20 मिनिट जर हा अभिषेक केला तर 100% तुमच्या घरातले सदस्य शाकाहारी, निर्व्यसनी आणि योग्य मार्गाने जाणारे आदर्श नागरिक घडले जातील. दुसरा प्रश्न भगिनींनी तुम्हाला विचारलेला आहे, विचारणार आहेत. डोक्यावर कर्ज वाढतं आहे, त्यावर काही उपाय आहे का? आहे. हे श्रीयंत्र आहे. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. जे कोणी भाविक मनापासून या श्रीयंत्राचं पूजन करतील त्यांना हळूहळू डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल आणि ते कर्जमुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त होतील. ती पद्धत तुम्ही जाणून घ्या. हे श्रीयंत्र आहे. त्यावर रोज त्याचं पूजन करावं. त्यावर कमळगड्ड्याची माळ दाखवा, ती त्यावर अर्पण करावी. कारण लक्ष्मीचं वाहन कमळ आहे.
कमळ पाहिलं का लक्ष्मी आकर्षित होते, परंतु तेवढी कमळं आपल्याजवळ नाही. तेवढी कमळं रोज कुठून आणणार? म्हणून या कार्यानं याचा सुवर्ण मध्य साधला. कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. कमळ समजून ती माळ त्यावर अर्पण करावी. दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी ही तुळशीची माळ आहे. या तुळशीच्या माळेवर विष्णूंचा मंत्र म्हणावा आपल्या नित्यसेवेत आहे. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, नंतर श्रीसूक्त, शेवटी व्यंकटेश स्तोत्र. या पठणानं डोक्यावरचं ओझं, डोक्यावरचं कर्ज खाली येतं. आणि प्रतिपौर्णिमेला जर तुम्ही प्रायोगिक तत्वावर स्वतः सत्यनारायण केला, एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून 3 सुपाऱ्या मांडून, ही मराठी 5 अध्यायाची पोथी इथे उपलब्ध आहे, ती स्वतःच वाचावी. बिना खर्चानं सत्यनारायण करता येतं. ते मटेरियल तुमच्या घरात आहे, त्याला मुठभर गहू, मुठभर तांदूळ लागतात, फार लागत नाही. वाटीभर शिरा पुष्कळ झाला. घरात जेवढे माणसं आहेत त्यांना पुरेल एवढं, त्याला काही माप लावू नका. आणि फावल्या वेळेत हा सत्यनारायण करा. त्यांना जी वेळ उपलब्ध असेल त्या वेळेत करा. ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. 50% हात वरती आलेले आहेत. 50% भगिनी नव्या आहेत. पण मग त्यांना कोण सांगेल तुमच्याशिवाय? म्हणून हात वर असणाऱ्या भगिनींनी नव्या भगिनींना तुम्ही जे करता ते त्यांना सांगा, त्यांचंही भलं होईल. भला करो भला होगा. चांगला सल्ला दिला तर चांगल्याच गोष्टी होती. म्हणून या कार्यानं दिंडोरी प्रणीत जेवढी केंद्र आहेत तिथे हा एक विचार पक्का आहे. पण अलीकडे काही लोकांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यांच्यापासून आपण कृपया सावधान राहा. ही पण एक धोक्याची घंटा आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या सर्व बाबी या कार्यशाळेतून इथे खूप मेहनतीनं जनतेपर्यंत सांगितल्या जातात, सवरल्या जातात. आणि काही लोक आयत्या पीठावर नागोबा होणार नाही याची आपण तत्वतः काळजी घ्या. ही सुद्धा एक धोक्याची घंटा आहे. हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, येणेप्रमाणे जर आपण ही वाटचाल केली तर हा देश, ही संस्कृती, एक संघ एक संत आणि ही 18 प्रकारचे 18 विभागाचे मिसाईल जर कार्यरत झाले तर या देशात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही असा आमचा दावा आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. पुनश्च आपणा सर्वांना पुढील येणाऱ्या उपक्रमांच्या शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू. काही क्षण आपण मौन पाळू. मौनम सर्वार्थ साधन. भगिनींनी थोडं दिवसभरात एखादा तास मौन पाळलं त्या कधीच आजारी पडणार नाही, दुःखी होणार नाही. आम्ही चॅलेंज देतो आपणाला. मौनम सर्वार्थ साधनम. म्हणून आपण मौन पाळण्याचा प्रयत्न करा. एवढंच कळकळीचं सांगून आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर नंबर 1च्या गेटनं प्रथम भगिनी मौनानं समाधी मठाला, औदुंबराला केवळ वळसा घालून परिक्रमा न करता, दरबारात मुजरा न करता स्वामींना उभ्यानं हात जोडतील आणि आपल्या जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुषवर्ग नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे आचरण अनुकरण करतील. तदनंतर आमचे प्रतिनिधी आपणाशी पुढील कार्याची माहिती देतील आणि दिवसभरासाठी होणारे उपक्रम, होणारे प्रश्नोत्तरं आणि भाग्यवंतांना यज्ञभूमीत मिळणारी सेवा. आणि आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. इथे दर रविवारी मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचला जातो. आमच्या प्रतिनिधींनी त्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा. मुलाबाळांचे लग्न, नोकरी, विवाह, अपत्य यासाठी हा ग्रंथ उपयोगाचा आहे. म्हणून आपण खंडोबाची सेवा प्रति रविवारी किमान करावी.
इथे प्रतिमंगळ शुक्रवारी सप्तशतीचे पाठ केले जातात, तर प्रति एकादशीला भागवत छोटा ग्रंथ वाचला जातो. तुम्ही तो घरीसुद्धा वाचू शकता. त्याही ग्रंथाचा कृपया आपण परिचय द्यावा. आणि नामसप्तामध्ये जे प्रहरे करावे लागतात, इथे प्रति गुरुवार रविवारी यज्ञभूमीमध्ये भाग्यवंत लोक तो स्वाद घेतात. घरी जाईपर्यंत त्यांच्या समस्या मुक्त होतात. म्हणून जे भाग्यवंत आहे त्यांनी या सेवेत स्वाद घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबवतो. श्री स्वामी समर्थ.